सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारची मी पूजा कशा पद्धतीने करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। काय तुझं तसं? ओ तू काय करतो? अरे ग, तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारची पूजा मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी वेळ न घालवता आपण आता पूजेला सुरुवात करूया। मी आता उंबरठाले पण करून घेते, कारण की मग उंबरठाले पण अगोदर जर केलं तर चांगल्या प्रकारे आपलं पूजा मांडूस तर सुकल। मग त्यानंतर आपल्याला रांगोळी पण काढायची आहे, तर सर्वात आधी मी उंबरठाले पण करून घेते। घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर ती पूजा उंबरठले पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही, कारण की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि नकळत का होईना महालक्ष्मी प्रवेशद्वारातूनही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर सर्वात आधी आपण आता येथे उंबरठले पण करून घेऊया। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारची आपल्याला येथे पूजा मांडायची आहे। त्यामुळं येथे मी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे, कारण की अशा पद्धतीने जर आपण सर्व पूर्वतयारी जर करून घेतली तर जेव्हा आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपल्याला मध्ये उठावं लागणार नाही आणि एकही वस्तू आपल्याकडून पूजेमध्ये विसरून राहणार नाही की ही राहिलं ते राहिलं असं होत नाही। अशा पद्धतीने जर सर्व पूर्वतयारी जर करून घेतली तर अभिषेक बी करायचा आहे। त्यासाठी आपण आता इथे साहित्य काढून घेतलेले आहेत, फोटोही घेतलेला आहे। तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया। तर पाटाखाली आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण स्वास्तिकवरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यावरती आपण आता पाट ठेवून घेऊया। पाटावरती आपण आता लाल वस्त्र टाकून घेऊया। घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे। जेव्हा आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करत असतो त्यावेळेस ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, श्री महालक्ष्मी व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे। हे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे, शरीराने मनाने निर्मळ होऊन ही पूजा विधी करावा। कोणत्याही महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल। दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण पहिल्या गुरुवारी जशी पूजा मांडतो तशीच पूजा आपण चारही गुरुवारामध्ये मांडायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। पूजा मांडायच्या अगोदर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करायची आहे। येथे आपण श्री महालक्ष्मीचं जे फोटो आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे। तो सर्वात आधी आपण आता त्या फोटोला हार घालून घेऊया। या व्रताच्या दिवशी उपवास करावा, फक्त केळी दूध फळे खावे, रात्री भोजन करावे आणि पद्यपुराणानुसार संसारिक माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे। त्यामुळे पती पत्नी हे दोघे मिळून हे व्रत करू शकतात। हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्यांकडूनही करून घेतली तरी चालते। उपवास मात्र स्वतः करायचा आहे। एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही। रात्री हवे तेवढे भोजन करू नये। काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले पाहिजे तरी चालेल। फक्त दिवसभर त्यांनी उपवासामध्ये फक्त एकच फळ आहारामध्ये घेतले पाहिजे। महालक्ष्मीची कथा ऐकण्यासाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावे, मात्र एकाग्रता व शांत चित्ताने महात्म्य वाचावे। शांतता एकाग्रता असल्याने पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मी अप्रत्यक्षरित्या अस्तित्वात जाणवेल। एकाग्रता आणि मनातील शुद्धता असल्याने बऱ्याचदा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून होते। असे 4 गुरुवार पडतात। 4ही गुरुवारमध्ये अशाच पद्धतीने पूजा मांडायची आहे आणि या व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून किंवा देवीला नैवेद्य दाखवून त्यानंतर कुटुंबासोबत सहभोजन करून उपवास सोडायचा आहे।
श्री महालक्ष्मीचे प्राणप्रतिष्ठा आणण्यासाठी ही पूजा आपण स्वतःही करू शकतात. फक्त ती करताना मनभावनेने करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारावी आणि स्टाईल असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्यानंतर सभोवताली रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगावरती पाटावरती ठेवावे. मध्यभागी वर्तुळाकार पसरावे. त्यानंतर अष्टकमल जरी काढलं तरीही चालते. कलशामध्ये आपण स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक सुपारी, हळदी, कुंकू, रुपयाचं कॉईन, अक्षदा, त्यानंतर 5 प्रकारचे आपण येथे फळांचे पानं घेतलेले आहेत. ते आपण आता अशा पद्धतीने कलशामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला हळदी, कुंकू लावून घ्यायचं आहे. कलशाला आपल्याला आता साडी घालून घ्यायची आहे. तर येथे पाहू शकतात माझ्या अंगावरची जी साडी आहे त्या साडीचा कपडा होता नवीन, त्याचीच मी साडी शिवलेली आहे. त्यानंतर येथे आपण मुखवटाही आपण आता लावून घेतलेला आहे. त्या मुखवट्याला आपण आता नथ घालूया. एकदम हुबेहूब देवीचं रूप दिसत आहे. आणि त्यानंतर आपण आता काही दागिने घालणार आहोत. दागिने घातल्याच्या नंतर देवी एकदम प्रसन्न अशी दिसत आहे. तर मंगळसूत्र घातलेलं आहे. आपल्याकडे जेवढे दागिने असतील तेवढे आपण आता देवीला घालून घेऊया. तर अशा पद्धतीने जर आपण सजावट जर केली तर एकदम आपल्या घरामध्ये देवीच आली असं वाटत आहे. तर आपण आता देवीला आपण हळदी कुंकू लावून घेऊया. त्यानंतर आपण जो कॉटनचा धागा आहे तोही आपल्या आता देवीला घालून घेऊया. तर आपण महालक्ष्मीला आपल्या पाहिजे त्या पद्धतीने सजवू शकतात, डेकोरेशन करू शकतात. फक्त ही पूजा करत असताना मनभावनेने पूजा केली पाहिजे. त्यानंतर येथे आपण महालक्ष्मीचं पोथीचं पुस्तक आहे तेही आपण आता पाटावरती ठेवूया. महालक्ष्मीच्या कहाणीच्या पुस्तकामध्ये आतल्या पानावरती धनयश देवी यंत्र आहे, त्यालाही आपण आता अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आपण आता सर्व पूजा मांडून घेतलेली आहे. त्यानंतर सर्व देवतांना आपण आता येथे फुलं वाहून घेऊया. तर अशा पद्धतीने श्री महालक्ष्मीचं पहिल्या गुरुवारची पूजा आपण आता येथे मांडलेली आहे. तर पहा, प्रसादामध्ये खोबरं आणि गुळांचा नैवेद्य ठेवलेला आहे. त्यानंतर आपण 5 प्रकारचे फळं आहेत तेही नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत. महालक्ष्मीचं प्रतीक म्हणूनही कवड्याला ओळखलं जातं. त्यामुळं म्हटलं आपण कवड्याखालचे हे जे तांदूळ आहेत तेही आपण चेंज केलेले आहेत आणि या कवड्यालाही आपण आता हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. प्रसादामध्ये येथे आपण 5 प्रकारचे फळं ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी आपण पूजा मांडून घेतलेली आहे. तर आपण आता पाटाभोवताली रांगोळी काढून घेऊया. तर तुम्ही म्हणत असाल रांगोळी अगोदर का काढली नाही, कारण की जेव्हा आपण पूजा मांडत असतो त्यावेळेस पाटाभोवतालची जी रांगोळी असते ती पुसते, पाय पडू नये यासाठी मग मी नंतरच अशा पद्धतीने रांगोळी काढत असते. कारण की मी येथे सिंपलच असे शिक्क्याची रांगोळी काढलेली आहे, कारण की पूजेमध्ये बराच वेळ लागलेला आहे आणि आपल्याला कहाणी पण वाचायची आहे. त्यामुळं म्हटलं आपण झटपट अशी छोटीशी रांगोळी काढून घेऊया. तर आपण आता येथे घरामध्ये रांगोळी काढायची झाल्याच्या नंतर आपल्याला उंबरठा जे लेपन केलेलं आहे तिथंही आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. तर पहा तुम्ही, अशा पद्धतीने मी झटपट अशी रांगोळी पाटाभोवताली काढून घेतलेली आहे. तर चला आपण आता दारामध्ये रांगोळी काढून घेऊया. उंबरठा लेपन हे आपलं आता चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे. त्यामुळं म्हटलं आपण आता उंबरठ्यावरती ही दोन्ही साईडने आपण आता स्वास्तिक काढून घेऊया. मध्ये स्वास्तिक काढायचं नाही, कारण की आपला येताच आता पाय पडू नये त्या स्वास्तिकवरती. त्यामुळं मग मी दोन्ही साईडला स्वास्तिक काढून घेतलेले आहे. त्यानंतर मी शिक्क्यानेच रांगोळी काढलेली आहे. म्हणजे आपली आता झटपट अशी ही रांगोळी काढून झालेली आहे. तर मस्त अशी आपली आता रांगोळी दिसत आहे. त्यानंतर आपण थोडीशी सजावट करून घेऊया.
तर आपण आता सर्व दिवे लावून घेऊया आणि त्यानंतर महालक्ष्मीची जी कथा आहे ती वाचून घ्यायची आहे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवार कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरामध्ये वास करावा, पैसे, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहे. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका. पहिल्या गुरुवारची आपली पूजा करून झालेली आहे आणि माझी ही छोटीशी पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.